की जीवनामध्ये आनंद कशात आहे ह्या गोष्टीविषयी भरपूर भ्रमावस्था लोकांची झालेली. एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला आवाज नेहमी रिकामच असतो. ख्वाहिशों से भरा पडा है गरीज कदर, ख्वाहिशों से भरा पडा है गरीज कदर, रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूँ अक्सर, जो 1 रुपये में लाख दुआएं देता है. ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही, तुम्हारी आंखों की रोशनी तक के खेल सारा, ये खेल होगा नहीं दोबारा जिंदगी ना. कल फुर्सत न मिली तो क्या करोगे, इतनी मोहलत न मिली तो क्या करोगे, रोज कहते हो कल करेंगे कल करेंगे, अरे कल हमारी आंख न खुली तो क्या करोगे. एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए शाम हो जाती है. मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे. 1-2 जख्म नहीं सारा कलेजा है छलनी, दर्द बेचारा परेशान है उठे तो कहाँ से. की कोणाचं दुःख बघून आपल्याला दुःख होत नाहीये, हे डोळ्यात टचकन पाणी येणं हे कुठे होतंय सध्या. संवेदनशीलता ज्या आहेत लोकांच्या त्या कमी होत चालल्या. नमस्कार. नाती जपूयाच्या आजच्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे माझे अतिशय जवळचे मित्र मोहन पालेशा आलेले आहेत. ते अतिशय उत्तम शेरो शायरी करण्यामध्ये अतिशय प्रवीण म्हणायला हरकत नाही असे आहेत. COAPमधनं BE झालेले यशस्वी उद्योजक, माजी प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक्ट 3131, कवी आहेत, लेखक आहेत आणि विशेष म्हणजे प्रेरणादायक व्याख्याने देण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. प्रभावी संवाद कसा साधावा, धोरणात्मक नेतृत्व कसं असावं यावर असंख्य व्याख्याने त्यांनी भारतभर दिली आहेत. विशेष गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे आधी केले मग सांगितले या तत्वानुसार रोटरी फाउंडेशन या ट्रस्टला $80,000 भरभरून देणगी त्यांनी दिलेली आहे. ही खूप मोठी उल्लेखनीय गोष्ट मला कौतुकाने सांगावीशी वाटते. जिंदगी ना मिलेगी दोबारा या नावाने प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमातून मानवधर्म, माणुसकी, स्नेह, मैत्री, प्रेम, समाजावर आणि स्वतःवर कसे करायचे याचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते सातत्याने करतात. आणि विशेष म्हणजे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीशी संवाद साधून त्याला आपलंसं करण्याची कला असलेलं हे प्रसन्न, हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व. मोहनजी, आपलं परत एकदा मनापासून स्वागत. मला पहिला प्रश्न असा विचारावा वाटतो की रोटरीच्या माध्यमातून जे काही काम तुम्ही सामाजिक कार्य करायला सुरुवात केली ते साधारणतः कधीपासून करत आहात? थँक्यू राजेंद्र. आज एक अतिशय छान उपक्रम तुम्ही हा जो सुरू केला आहे नाती जपूया, आणि त्यासाठी मला तुम्ही निमंत्रण दिलं आज इथे, तो अतिशय आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी सुद्धा. रोटरीमध्ये मी 1988 साली मी प्रवेश केला. तेव्हा वयवर्ष फक्त 30 होतं माझं. रोटरीमध्ये बरंच शिकायला मिळालं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतः पलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विकसित झाला. आणि मग छोटे कार्यक्रम करता करता मग थोडं बिगर बेटर बोल्डरसुद्धा करायचा प्रयत्न हा मित्रांच्या सोबतीनं घडत गेला. आता 1988 पासून म्हणजे आता साधारण 37 वर्ष झालीत मला रोटरीमध्ये. आत्ता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जिंदगी मिलेगी ना दोबारा, आणि विशेष करून तुमची जी हातोटी आहे शेरो शायरीची, त्या माध्यमातून तो कार्यक्रम खूप यशस्वी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. तर एखादा असा काही छानसा प्रसंग किंवा एखादा असा इव्हेंट सांगता येईल का की ज्यातनं तुम्हाला या शेरो शायरीची कल्पना आली मनामध्ये आणि ती रुजत गेली तुमच्या मनामध्ये? नाही, शेरोशायरीची कल्पना जी आहे ही आधी माझ्या कॉलेज जीवनापासूनच ती होती. शेरोशायरी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की काव्य काही चांगलं जे आहे ते माझ्या हातूनसुद्धा काही त्याचं क्रिएशन झालेलं आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला की जीवनामध्ये काही ज्या अनेक गोष्टी घडत असतात आपल्या सभोवतीसुद्धा, आणि तिथे ती बघितल्यानंतर, ती घटना बघितल्यानंतर काही गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करतात. आणि स्पर्श केल्यानंतर मग त्याला
एक जी वाच्यता त्याला ती द्यायची असते ती ह्या काव्यामुळे ती देण्याचा मी एक प्रयत्न कॉलेज जीवनापासून सुरू केला. विचारवंत लोकांची इतकं काही छान लिखाण आहे आपल्याकडं, स्टॉलवर्ड्स आहेत, त्यांचं लिखाण मग वाचायला सुरुवात केली. माझ्या स्वतःचा काव्यसंग्रह हा मोठा नाही आहे, पण इतकं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे छान आणि विचार मांडलेले आहेत, त्याचा व्यासंग करणं, ते त्यासाठी वेळ देणं, हे मी एक केलं आहे. आणि त्यातून ही थोडी आपण म्हणूया की डेप्थ जी आहे ती शायरी आणि कवितामधली ती त्यांच्यामुळे आलेली आहे. आणि ते आजही पुढे ते वाचनाची प्रक्रिया माझी चालूच आहे. ती कदाचित असं गमतीने विचारावं असं वाटतं की शेरो शायरीचा संदर्भ कॉलेज जीवनामध्ये एखादी व्यक्ती आल्यानंतर सुरुवात होते, असं माझा एक अभ्यास आहे. तसं काय झालं होतं का? कॉलेज जीवनाच्या सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा हां. माझं शालेय जीवन जेव्हा संपलं 1975 साली मी SSC झालो. फर्स्ट बॅच ऑफ दिस न्यू प्रोग्राम 10+2चा 10+2 मी फर्स्ट बॅचचा होतो तेव्हा. म्हणजे तेव्हा 11वी SSC सुद्धा झाले आणि 10वी SSC सुद्धा झाले. तर 10वी SSC झाल्यानंतर माझ्या मनात विचार होता की मी कॉमर्स क्षेत्रामध्येच पुढचा अभ्यास करायचा. त्यामुळे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अकाउंटन्सी क्लासेस, लॉ वगैरे हे सगळं केलं. आणि त्यावेळेस एक व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये आलं. आम्ही त्या क्लासेसला जात असताना, शाळेत जात असताना 11वीमध्ये वगैरे एक छान मैत्री आमची झाली. आणि तोच पिरियड आहे की मग ते काही स्वरचित काही काव्य, शायरी हे ते मी करायला सुरुवात केली. आज पहिल्यांदाच मी तेच तुमच्या म्हणणार होतो. प्लॅटफॉर्मवर बोलतोय ती. कारण मला असं तुमच्याशी बोलताना असा संदर्भ कधी निघाला नव्हता, पण आज हा विषय असल्यामुळे मला ते धाडसाने तुम्हाला विचारावं. नाही, पण छान झालं तुम्ही विचारलं. जुन्या गोष्टींना उजाळा सुद्धा मिळाला त्याच्यामुळे. भावी पण हा एपिसोड बघणार आहेत बरं का? हो, तिला माहिती आहे सगळं. तिला सगळं माहिती आहे. तिला एकूण एक गोष्टी तिला माहिती आहेत. कारण की आता बघा ना, आमच्या लग्नाला सुद्धा आता 44-45 वर्ष झाली. त्यामुळे जसं आपल्याकडे नेहमी म्हणतात ना की एक 40 वर्ष 50 वर्ष लग्नाला झाली की नवरा बायको दोघांचे बिहेवियर जवळजवळ एकसारखेच होत असतात. त्यामुळे कोणती गोष्ट लपून राहत नाही आहे. बरं. पण त्यानंतर त्यांच्यावर कधी शेरोशायरी करायचा प्रसंग नाही आला का? आला ना, बहिणींवर आला, मुलांवर. माझं पहिलं बाळ जेव्हा झालं ना, छान कविता लिहिली मी तेव्हा. बरं. ती मुखत नाही आहे मला आत्ता, नाही तर मी पटकन सांगितली असते. मी जिंदगी. बायकोला आधी पत्र लिहायचो राजेंद्र. बरं. हो, म्हणजे 1 वर्ष जेव्हा आमचं एंगेजमेंट राहिलं होतं तर छान पत्र लिहायचो मी. बरं. आणि तीही उत्तर द्यायची. आणि ती उत्तर देताना ते ठीक आहे, पण त्या पत्राची गडी जशा प्रकारे करायची ते सुद्धा एक वेगळं शास्त्र तिच्याकडनं शिकलो मी. बरं. अतिशय सुरेख अशी त्याची नॉर्मल गडी नसायची पत्राची, वेगळ्या पद्धतीची असायची. जीवनात ही घडी अशीच राहू द्या. जीवनातही गडी अशी. वेल सेड. ह्या आत्ता जो संदर्भ मी सांगितला शेरो शायरीचा, त्या अनुषंगाने तुम्ही जो कार्यक्रम करता रोटरीच्या माध्यमातून, त्यातनं मला जे जाणवलं ते असं वाटतं की मानवतेबद्दलचा दृष्टिकोन असेल, माणुसकी असेल, किंवा एखादा व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये असेल, त्याला पॉझिटिव्हिटी देण्याची इच्छा तुमच्या माध्यमातून पूर्ण होत असेल, तर असा एखादा प्रसंग किंवा असा एखादा घटना सांगता येईल का की ज्यातनं तुम्हाला ते सुचलं जास्त लोकांपर्यंत द्यायला? काय माहिती का, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता आपल्याकडे आहे. आणि ह्या सामाजिक विषमतेमुळे एक असुरक्षितता निर्माण झाली आहे लोकांच्या मनामध्ये. त्या असुरक्षिततेपोटी संचय करण्याची वृत्ती लोकांची वाढत चालली. आणि ही संचय करण्याची वृत्ती वाढत जात असताना संवेदनशीलता ज्या आहेत लोकांच्या त्या कमी होत चालल्या आहेत. तर तुम्ही हे जे प्रसंग मला जर विचारला तर ह्या संवेदनशीलताबद्दल मी तुम्हाला हा प्रसंग सांगतो की नाती जपूयाच्या आपल्या ह्या कार्यक्रमात जेव्हा आपण नात्यांविषयी बोलतोय तर अतिशय दुःख वाटतं जेव्हा स्वतःचे आई वडील जे आहेत ते जे नातं आहे, सगळ्यात पहिलं नातं जे आहे जीवनातलं, ते जोपासण्यामध्ये सुद्धा मनुष्य समर्थ नाही आहे सध्या. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा प्रथमच वृद्धाश्रम जेव्हा आले आणि वृद्धाश्रम आल्यानंतर
बराच तर्कवितर्क केला पंडित लोकांनी त्याबद्दल, की वृद्धाश्रमाची काय आवश्यकता आहे सामाजिक चौकटीमध्ये वगैरे. पण वृद्धाश्रम आले, फक्त आले नाही तर स्थिरावले. आणि आज अशी परिस्थिती आहे की पंचताराकीत वृद्धाश्रम होऊ लागलेले आहेत. मुलगा म्हणतो मी जाणार आहे US ला, मुलगी म्हणते मी ऑस्ट्रेलिया जाणार आहे, आईबाबांसाठी परांजपेमध्ये फ्लॅट घेऊन ठेवूया. अशा प्रकारची मानसिकता ही चालू आहे. आणि त्यातून हा मला प्रसंग जो आठवतो, आम्ही राजाराम पूलवर जे मातोश्री वृद्धाश्रम आहे तिथे आम्ही अनेक वर्ष जातो तिथे. आणि तिथल्या आजी आजोबांसाठी आम्ही काही ना काही कार्यक्रम करतो. त्यांच्याशी गप्पा मारताना ते म्हणाले की आम्हाला ते ब्लँकेट्स हे ते सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत असतात आणि भरपूर आहे आमच्याकडे आत्ता ते. पण म्हणे बाळांनो, आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. आणि ही गोष्ट मनाला लागते. मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये की संवेदनशीलता आपण आपल्या घरच्या लोकांसोबत ठेवत नाही आहे. आपल्याकडून अपेक्षा अशी आहे की तुम्ही, तुमचा परिवार, तुमचे नातलग, तुमचे शेजारी, त्यानंतर तुमचं शहर, तुमचा देश, अशा प्रकारची तुमची बांधिलकी असली पाहिजे ना. तर पहिली जी स्टेप आहे, पहिलीच पायरी जी आहे की आईवडिलांसोबतच तुमचं नातं हे टिकत नाही आहे म्हटल्यानंतर गंभीर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मित्रांना हे सांगत असतो मी की तुम्ही तुमचा सगळा भौतिक सुखवस्तूचा भाग हा बघत असता, पण जी आई आहे आपली तिथे वृद्धाश्रमामध्ये, तिच्या काही भावना असतील, ह्याचा कधी गांभीर्यानं विचार केला आहे का तुम्ही? छान एक कविता राजेंद्र, हा विषय निघाला म्हणून पटकन त्या विषयावरनंच सांगतो मी. मला लेखकाचं नाव माहीत नाही आहे, मी शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही कळलं मला ते. आईच्या बोलक्या भावना ज्या आहेत त्याविषयीचं त्यांचं हे भाष्य आहे. त्याला शीर्षक दिलेलं आहे आईची साद म्हणून. आणि मी ती कोट करतो ती कविता की महिने मागून महिने गेले, महिने मागून महिने गेले, शेवटी वर्ष सरून जाते, वृद्धाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते. भिजून जातो पदर आणि मन तिथे राहते, कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते. पैसे नकोत यावेळी तूच येऊन जा, बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. तुझा बा होता तोवर काळ बरा गेला, तुझी आठवण काढत उघड्या डोळ्यांनी गेला. लेक माझा मोठा साहेब, ह्याचं लई कौतुक त्याला. माझ्याही हृदयात फोटो तुझा जो पाहून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. एक कपडा वर्षाकाठी पुरून घातला, सालं घातली बापांना पण तुला शाळेमध्ये घातलं. हवं तर तू हे सगळं विसरून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. धुणं भांडी करीन मी, केर कचरा काढीन मी, अळूवड्या पुरणपोळ्या तुझ्यासाठी रांधीन मी. नातवंडाचं दुखलं खुपलं सगळं बघीन मी, घाबरू नकोस त्यांची आजी असं नाही सांगणार मी. घरातली कामवाली म्हणून घेऊन जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. थकले डोळे बाळा, प्राणकंठी आले, तुझ्या विना जगणं आता मुश्किल झालं. विसरू कशी तुला मी, तुझ्यामुळं आई झाले. पोर माझं कुलभूषण, पोरकी मी का झाले. आता माझ्या थडग्यावर येऊन मला आई म्हणून जा, आणि जमलंच तर हा वृद्धाश्रम पाडून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा, बाळा मला तुझ्या घरी. क्या बात आहे. तर अशा प्रकारचे प्रसंग जे आयुष्यामध्ये रोज आपण बघत असतो. म्हणजे कौन बनेगा करोडपती, अमिताभचं जे हे पाहिलं आपण ते सिरीज, तर त्यात सुद्धा असे काही किस्से दाखवले आहेत त्यांनी की वृद्धाश्रमामध्ये जागा नाही आहे, जागा पूर्ण झालेली आहे, भरपूर झालेली आहे. 20% लोक जास्त आहेत, तरी तो मुलगा त्यांच्या मागे लागतो त्या व्यवस्थापन करणाऱ्या लोकांशी. नाही हो माझ्या वडिलांना घ्या वगैरे, ते नाही म्हणतात. पण तो वडील जे आहेत ते व्हीलचेअरवर आहेत, तो मुलगा रात्री चक्क 11 वाजता त्यांना व्हीलचेअरवर त्या वृद्धाश्रमाच्या दारात सोडून जातो. हे जीवनातले खरे प्रसंग आहेत. असे अनेक प्रसंग घडत जातात. आणि हे बघितल्यानंतर मला तीच गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, संवेदना ज्या लहान मुलांच्या तरल आणि उत्कट असतात, तर आपलं व्यावहारिक वय वाढत गेल्यानंतर आपल्या बोथट होऊ लागतात. आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणात बोथट होऊ लागतात. आणि त्यातून एक भाग असा घडतो की जीवनामध्ये आनंद कशात आहे ह्या गोष्टीविषयी भरपूर भ्रमावस्था लोकांची झालेली आहे. आज तुम्हाला मला जीवनामध्ये किती गोष्टींची आवश्यकता आहे आणि आपण अपेक्षा किती गोष्टींची करतो, यात मोठा फरक पडू लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे
सगळी दुःखाची कारणं तिथे सुरू होत आहेत. एका ज्येष्ठ कवींच्या 2 ओळी आहेत ह्याविषयी, की एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं, आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला अहवाल नेहमी रिकामच असतं. अशा प्रकारचे हे विचार जे आहेत ना, लोकांच्या अपेक्षा आणि आवश्यकता, म्हणजे हिंदीमध्ये म्हणायचं तर ते असं म्हणतात की आपकी जरूरतें कितनी है और आपकी ख्वाहिशें कितनी है. त्याविषयी सुद्धा 2 ओळी सांगतो राजेंद्र पटकन, जरूर जरूर. कि ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, ख्वाहिशों से भरा पड़ा है घर इस कदर, रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, मैं फकीरों से भी सौदा कर लेता हूँ अक्सर, जो 1 रुपये में लाख दुआएं देता है. रिश्ते, हे नाती जपूया तुम्ही जे म्हणता, रिश्ते जरा सी जगह के लिए तरसते हैं, ही शोकांतिका आहे सध्या. याच्यात तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ऐहिक किंवा भौतिक सुखाच्या मागे धावण्याची जी कल्पना आहे, हो. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही रोटरीच्या माध्यमातून असेल किंवा जनरल रोजच्या प्रवाहामध्ये जे काम करतो, ते हॅव्ज आणि हॅव्ज नॉट याचं ब्रिज म्हणून आपण काम करत असतो. बरोबर. आणि ते काम आपण खूप वर्ष करतात. त्यामुळे तुम्हाला परत एकदा मला सगळ्यांच्या वतीने धन्यवाद द्यावेसे वाटतात. कारण असं काम करणारी, काय म्हणतात, डेडिकेशननी काम करणारी माणसं समाजामध्ये खूप मोजकी आहे. म्हणजे नाही राजेंद्र, आपण सगळे हे करतोय कारण की त्यामुळेच आपण रोटरीमध्ये बांधलो गेलो आहोत. आपली मैत्री जी झाली आहे बघा, आता प्रोफेशनली तुम्ही एक प्रोफेशनमध्ये आहात, मी एका प्रोफेशनमध्ये आहे, पण तरी आपली आज 28 वर्ष मैत्री आपण म्हणतोय. कारण काय, त्याचा दुवा हाच आहे. हो ना. कॉमन जे एक गोष्ट आहे तुमच्या माझ्यामध्ये, ती आपण स्वतः पलीकडे विचार करण्याचा जो दृष्टिकोन आपण ठेवला आहे, त्यामुळे लाईक माइंडेड सगळी लोक आपण एकत्र आलो आहोत. आणि माझं अजूनही त्याच्या पुढे एक मत असं आहे की एकटा मनुष्य काही करू शकत नाही. ह्या गोष्टी मित्रांच्या निमित्तानंच सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि चांगले जीवाभावाचे मित्र जे आहेत ना, ते आपल्याला रोटरीमध्ये मिळाले आहेत आणि असेच मिळत जातील, हे मला हा विश्वास वाटतो. मला आता, मी काही खूप मोठा अभ्यास केला अशातला भाग नाही, पण आपल्या या पुण्यातल्या सिंहगड रोडला, म्हणजे दांडेकर पुलापासून सुरुवात जी होते ती पानशेत, खडकवासला या परिसरापर्यंत, आणि डावीकडे उजवीकडे मिळून मला जी माहिती आहे त्यानुसार 59 वृद्धाश्रम आहेत. हो, 59. हे मला माहीत नव्हतं. 59 वृद्धाश्रम आहे ते मला. त्यातल्या सरासरी एक 15-20 तरी वृद्धाश्रमांमध्ये मी वेगळ्या कारणाने जातो, त्यांना काय गरज आहेत ते पूर्ण करतो. आणि तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांना जो वेळ हवा असतो तुमचा, हो, तर करमणूक त्यांना हवी असते, हो, त्यांना कोणतरी आपल्याशी छान गप्पा मारतंय, ह्या अपेक्षा असतात. पण ह्या बहुतेकांना, जसं आपण मगाशी म्हणलं की मनी ऑर्डर पाठवली झालं, पैसे आता ऑनलाईन पैसे पाठवले झाले, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं ही जी प्रक्रिया आहे ना, ती खरंच तुम्ही आम्ही सगळ्यांनी जोपासण्यासारखी आहे. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की आता की देवाची कृपा आपणावर इतरांपेक्षा निश्चित जास्त आहे. 30 ते 40% जागतिक लोकसंख्येच्या लोक जी आहेत, ती अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीसुद्धा धडपड करून मिळवत असतात. तर तुमच्या आमची जीवनशैली जी आहे आपली, तर ही देवाची कृपेशिवाय तर होतच नाही ना. आपण क्वालिफाईड आहोत, आपण आपलं कर्म करत असतो, पण देवाची कृपा असल्याशिवाय हे मिळत नाही. त्यामुळे आपल्यातलं थोडं जे मिळालेलं आहे ते इतरांना देण्याची भावना जी आहे ती असणं फार आवश्यक आहे जीवनातल्या खऱ्या आनंदासाठी. बरोबर. आता ह्या सब्जेक्ट जो आपला नाती जपूया, त्या हिशोबाने मी तुम्हाला असा एक वैयक्तिक प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये आणि असंख्य माणसं आहेत, परिचयातली आहेत, नातेवाईक आहेत, त्यातलं सगळ्यात जवळचं किंवा प्रिय असं नातं तुमच्या हिशोबाने कोण, तुमचं वैयक्तिक? माझ्या बायकोसोबत. हे कायचं कारण सांगतो तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये लहानपणीच, म्हणजे वयवर्ष माझं 10 असताना वडिलांचं छत्र गेलं. आणि आईचं काही शिक्षण झालेलं नव्हतं वगैरे. आम्ही बंधू भगिनी जे आमचं कुटुंब जे आहे, त्यात मग शिक्षण घेताना जी मदत झाली ह्यांच्या सगळ्याकडनं, असं करता करता सगळं पुढे चाललं होतं. पण वडील फार लवकर गेल्यामुळं ती एक पोकळी झाली थोडी आयुष्यामध्ये होत जाते. आणि ती भरण्याचं काम माझ्या बायकोनी केलं म्हणता येईल. 1981 माझं लग्न झालं. त्यानंतर सुखदुःखाच्या गोष्टी ज्या आम्ही आपसामध्ये शेअर केलं. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये वडील नसल्यामुळे व्यावसायिक गोष्टी आहेत, प्रोफेशनल गोष्टी आहेत, तिथे जीवनामध्ये असे उतार चढाव मी सुद्धा पाहिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ते असतात. पण त्यात
खंबीरपणे मागे उभी राहिलेली मुलांना सोबत घेऊन ही ती माझी बायकोच आहे. नाही, हे खूप महत्त्वाचं विचारणं अशासाठी होतं की प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळी व्यक्ती डोळ्यासमोर येऊ शकते. पण आपल्या तुम्हाला खरं सांगू का मी, तुम्ही हा प्रश्न मला विचारायच्या आधी माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मी हे उत्तर माझं असं असणार आहे. हां 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 कारण की इतकं म्हणजे आज फ्लॅशबॅक होतोय, मागे वळून पाहतोय मी, तर तिने काय नाही केलं माझ्यासाठी असा विचार येतो मला. बरोबर. आपण जे जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावरती विशेष करून बोलतो आहोत, त्या हिशोबाने तुमच्याकडे जो खूप मोठा साठा आहे शेरो शायरीचा म्हणता येईल किंवा कवितांचा म्हणता येईल, तर त्या अनुषंगाने 2-3 चांगले असे काहीतरी ऐकायला मला आणि सगळ्यांनाच आवडतील नक्कीच, तर जरूर सांगा. एक सांगतो मी पटकन आधी आत्ता, आणि नंतर मग विषयानुसार अजून काही सांगेल पुढे. कि ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज़ में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्ज़ों में ढल रही है. ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है. बदलती शक्लों में, बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा, जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा. इसी से सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नज़ारा. सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक के खेल सारा, ये खेल होगा नहीं दोबारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा. वा वा. ही जी शायरी आहे, गर्भित अर्थ ह्यातला असा आहे, आपण समजूया की जीवन आपलं अनिश्चित आहे. आपली जीवनाची डोर जी आहे ती केव्हा कापली जाणार आहे हे आपल्याला माहीत नाही. बरोबर आहे. तरीसुद्धा आपण अशा प्रकारे वागत असतो आपल्या आयुष्यामध्ये, जणू काही अमरपट्टाच घेऊन आलो आहे. रात्री जेव्हा आपण अर्धनिद्रा अवस्थेमध्ये जेव्हा आपण झोपी जातो, तेव्हा कुठूनही खात्री येते आपणास की आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठणारच आहे. बऱ्याच गोष्टी आपण प्लॅन करतो. भविष्यामध्ये असं करायचं, तसं करायचं. ते आपल्या काळचा, जुन्या काळचा तो वक्त सिनेमा जर आठवत असेल तर त्या गोष्टी आठवतात. त्यामुळे तो शायर असं म्हणतो पुढे की कल फुर्सत न मिली तो क्या करोगे, कल फुर्सत न मिली तो क्या करोगे, इतनी मोहलत न मिली तो क्या करोगे, रोज कहते हो कल करेंगे, अरे कल हमारी आँख न खुली तो क्या करोगे. कोणाला खात्री आहे ना. आता आपण हे पॅन्डेमिक जे झालं आपलं कोविडचं, त्या कोविडमध्ये आपले आप्तेष्ट जे आहेत ते सुद्धा अचानक गेल्यानंतर त्यांचं शेवटचं दर्शनही आपण करू शकलो का? नाही ना. घरातनं बाहेर पडण्यासच बंदी तुम्हाला केली होती. मग कोणत्या गोष्टीचा आपल्याला अहंकार आहे? आपण जिवंत आहोत, हातपाय आपले सगळे चालत आहेत, सगळं व्यवस्थित आहेत, ह्यात आनंद मानायचा राहिला आणि पुढचे सगळे मनोरे रचत बसतो आपण. हो ना. आणि मी असं म्हणतो की आपले जे संचित कर्म आहेत, संचित कर्माचं जे प्रारब्ध होतं त्यातून आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे. म्हणजे मला असा काही लोकांनी प्रश्न विचारला की तुमचा पुनर्जन्मामध्ये विश्वास नाही का? म्हटलं विश्वास आहे, पण पुनर्जन्म हा मनुष्याचा जन्म येईल ही खात्री नाही आहे. त्यामुळे आत्ता जर मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्याचं सोनं करून घेणं हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे सकाळ ते संध्याकाळ मी हा विचार केला पाहिजे की देवाच्या कृपेने हा जन्म मिळाला आहे, किती चांगलं होऊ शकतं ते बघू. हो ना. नाही, आत्ता तुम्ही जे अनिश्चित जीवन आहे याबद्दल तर सगळ्यांचंच मत एक असणार आहे. तरीसुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे हव्यास किंवा गोष्टी वाढत राहतात. सेल्फिश म्हणता येईल असा मोटिव्ह प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आतल्या कप्प्यात दडलेला दिसतो. आय मी मायसेल्फची वृत्ती. मी पटकन त्याला एक छान उदाहरण देतो. तुम्हाला उदाहरण देण्यापेक्षा एक काव्य तुम्हाला मी इथे रिसाईट करतो मी आत्ता. आपली नाती जपूया ह्या विषयावर खास अतिशय परिणामकारक असं काव्य हे म्हणता येईल आपल्याला. हरिवंशराय बच्चनजीचं आहे. मकान चाहे कच्चे थे, मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. पूर्वीच्या काळी 4 दशकापूर्वी. मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे, चारपाई पर बैठते थे, पास पास रहते थे. सोफा और डबल बेड आ गए, सोफा और डबल बेड आ गए, दूरियां हमारी बढ़ा गए. छतों पर अब न सोते हैं, बात बतंगड़ अब न होते हैं. आंगन में वृक्ष थे, सांझे सुख दुख थे. दरवाज़ा भी खुला रहता था, मुसाफिर भी आते जाते रहता था. एक साइकिली बस पास था, एक साइकिली बस पास था, फिर भी मेल जोल था. रिश्ते निभाते थे, रूठते मनाते थे. पैसा चाहे कम था, पैसा चाहे कम था, लेकिन माथे पर न गम था.
अब लगता है कुछ कमा लिया, अब लगता है कुछ कमा लिया है, लेकिन बहुत कुछ गवा भी दिया है। जिंदगी की इस भागदौड़ में क्यों वक्त के साथ रंगत खो जाती है, हंसती खेलती जिंदगी भी आम हो जाती है। एक सवेरा था, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए शाम हो जाती है। मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. अभिप्रेत अर्थ असा आहे राजेंद्र ह्यातनं की सकाळ ते संध्याकाळ जे काही कार्य आणि आपण करत असतो आपल्या स्वतःच्या सुखासाठी, आपल्या कौटुंबाच्या सगळ्या आनंदासाठी, हे सगळं करत असताना जर संध्याकाळी लक्षात आलं आपल्याला की आपण काहीतरी बोजं घेऊनच आलेलो आहे, हसणं विसरलोय आपण आणि काही चिंताग्रस्त चेहरा सगळ्या गोष्टी. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हणजे एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा जो इंजिनियर आहे तो सकाळ ते संध्याकाळ ऑफिसमध्ये काम करतो, AC गाडीतून जातो, AC ऑफिसमध्ये काम करतो, 10 तास काम केल्यानंतर जेव्हा तो घरी येतो त्याचा लहान मुलगा 6 वर्षाचा त्याचा अंगा खांद्यावर खेळू लागतो, तेव्हा हा काय म्हणतो, बाबा रे मी थकलो आहे, तू जरा शेजारी जाऊन खेळ किंवा दुसऱ्या रूममध्ये जा. पण तो मुलगा जो सकाळी 7 वाजता उठून शाळा हे सगळं करून खेळणं त्याचा अभ्यास सगळं करून तो 12 तासानंतर तो अतिशय फ्रेश असतो, एनर्जेटिक असतो. ह्याचं कारण विचार केला आहे आपण. आपलं वय वाढत गेल्यानंतर आपण आपला क्वालिटी वेळ आपणाकडे जे अवेलेबल आहे त्यातील 35 ते 40% वेळ आपण वाया घालवतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा बोजवारा आणि भविष्य काळाची उत्कंठा. ही मुलं जी आहेत ना, ही मुलं वर्तमानात जगतात. त्यांना कोणत्या गोष्टीची आसक्ती नसते, कोणत्या गोष्टीचा लोभ नसतो, सत्ता लोभ नसतो, काही नसतं. सकाळ ते संध्याकाळ केलं, मस्त काही मुलाशी मित्राशी भांडण झालं, कट्टी झाली, बट्टी झाली, झोपी गेला, सकाळी परत नवीन खेळ. मुलांसारखं जगणं ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. पण हे लोक विसरून जातात. असं झालं. नाही, मुलांमध्ये मूल होणं ही गोष्ट नक्कीच फार आवश्यक, फार आवश्यक. तुम्हाला आता मी एक सहज गंमत म्हणून सांगतो. एका वृद्धाश्रमात मी बऱ्याच वेळा जातो. त्या वृद्धाश्रमातल्या एका आजी आहेत. मी हा मुद्दाम संदर्भ सांगतो अशासाठी की त्या आजींना बाकी काही नको असतं, माझ्याकडनं त्यांना हवं असते मेहंदीचे कोन किंवा नेल पेंट. अच्छा. आणि ते दिल्यानंतर त्यांच्यापुढे देऊन थांबत नाही, त्या त्यांचा हात पुढे घेऊन येतात स्वच्छ धुवून आणि मला समोर सांगतात बसून की हे नेल पेंट मला तू लावून दे. याच्यातला आनंद म्हणजे तुलनाच होऊ शकत नाही आनंद. क्या बात आहे. आणि हे सांगताना सुद्धा मला आनंद अशासाठी वाटतोय की ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपण लोकांना जर देऊ शकत असू तो देण्यापासून आपण स्वतःला का रोखायचं, का परावृत्त करायचं. छोट्या गोष्टीचा आनंद लोक विसरलेत. ही खरी घटना आहे जी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक आजीबाई, वय वर्ष 72-74, केस पिकलेले, अंगावर एक फाटकी मळकी साडी, 4 बांबू, पत्रा, कडबा असं एक शेड तयार केलेलं, काळी चादर, गोंडपाट वगैरे असा त्यांचा संसार. त्या आजीबाई तिथे स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड चालवायच्या. शेजारील गावातील मुलं यायची सायकल घेऊन, सायकल लावायची तिथे आणि मग ट्रेननी शाळा कॉलेजला जायचे. महिन्याचं 30 रुपये भाडं असा त्यांचा तो दिनक्रम चालू असतो. एक दिवस संध्याकाळी जो मुलगा सायकलच्या हँडलला त्याचा जेवणाचा डबा लावून जेव्हा तिथून सायकल काढून जात असतो तेव्हा आजीबाई त्याला आवाज देतात, अरे बाळा ऐकतोस का? तो म्हणे काय आजीबाई? काय नाव तुझं? तो म्हणे अमित. कुठल्या गावचा वगैरे ठराविक प्रश्न विचारल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारतात त्याला की तुझ्या जेवणाच्या डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? पटकन त्याला काही उत्तर देत नाही, आवंडा गिळतो तो काटो तो खून नाही म्हणतात ना तसं. काय बोलायचं धैर्य करून तो उत्तर देतो, आजीबाई आज डब्यात काही शिल्लक नाही. थोडा ओशाळलेला चेहरा होतो आजीबाईंचा, तरी हास्य ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मग सांगतात, काही नाही बाळा, आज नाही तर नाही, पण जेव्हा काही तुझ्या डब्यात असेल तेव्हा तू मला देत जा, माझ्या उपयोगात येईल. घरी जातो, आईंना सांगतो ही गोष्ट. आईंनासुद्धा प्रचंड वाईट वाटतं. पटकन त्या सांगतात की उद्या तुझ्या डब्यामध्ये 2 पोळी मी जास्त देणार आहे. बाबा आतल्या खोलीत बसलेलं असतात, ते तिथून सांगतात भाजी पण दे आणि तिथे स्टेशनवर गेल्यावर तू ताजं त्यांना खायला दे, म्हणजे त्यांचं
खाऊन होईल ते. तसा हा मुलगा करतो. आजीबाई त्याला अनेक आशीर्वाद देतात आणि तो तिथून जातो कॉलेजला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व मित्र जे आहेत ते बसलेले असतात, तेव्हा त्यांना हा विषय सांगतो. प्रत्येकजण स्वतःच्या डब्यातून काहीतरी पदार्थ अमितच्या त्या 3 कप्प्याच्या डब्यामध्ये भरतात. आणि तर 3 कप्प्याचा डबा परत फुल. अमितची कॉलर टाईट. तो जेव्हा संध्याकाळी सायकल घ्यायला जातो तिथे जातो आधी आजीबाईकडे रुबाबात आणि आजीबाईंना सांगतो, हे घे आजीबाई डबा. आजीबाई डबा उघडतात, बघतात की 3 कप्प्यामध्ये विविध 5-6 पदार्थ आहेत. त्यांच्या लक्षात येतं की ह्या मित्रांनी मिळून सगळं हे केलेलं असेल. ते म्हणजे थांब जरा पुढची गंमत बघत. थोडं तिथे दूरवर मैदानावर एक पोळीचे छोटे तुकडे करतात आणि ते तुकडे पसरून ठेवतात. एका वाटीमध्ये पाणी ठेवतात. चिमण्या येतात, पोळीचा तुकडा खाऊन घेतात, पाणी पितात. काही चिमण्या त्यांच्या चोचीमध्ये तो तुकडा पकडून फरकन उडून जातात त्यांच्या भुकेल्या पिल्लासाठी. हे सगळं दृश्य सांगितल्यानंतर मग आजीबाई त्याला म्हणतात, हे खरं जीवनाचं अंतरंग आहे म्हणे. तुझ्यातलं थोडं सुख तू मला दिलं, माझ्यातलं सुख मी चिमण्यांसाठी दिलं, चिमण्याने त्यांच्या भुकेल्या पिल्लासाठी थोडं सुख घेऊन गेलं. आयुष्यभर आपण 10 दिशांना सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण या छोट्या छोट्या गोष्टीतून जे सुख मिळतं, तुमच्यातलं थोडंसं सुख तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न केला तर त्यातून मोठ्या सुखाचा ठेवा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. बरोबर. हे लोकांना लक्षात येईपर्यंत जीवन पूर्ण झालेलं असतं. हो ना. पुढे तो मुलगा मोठा होतो, नोकरी लागते, तो पेढा घेऊन येतो, आजीबाईंना पेढा भरवतो, आजीबाई त्याला अर्धा पेढा देतात. तेव्हा आजीबाई त्याला सांगतात, म्हणे माझ्या मनातील सल जी आहे ती मी आजपर्यंत कोणाला बोलले नाही, पण तू माझ्या लेकरासारखा आहे, मी तुला आत्ता बोलते की माझ्या पोटचं पोर मला महालक्ष्मीचे दर्शन घडवून आणतो म्हणून कोल्हापूरला घेऊन आला होता आणि ह्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर मला सोडून गेला. त्यानंतर विचार करा कुठे चाललोय आपण. ही डोक्याची घंटा वाजलेली आहे. नाती न जपणं आणि नाती जपण्यासाठी जे प्रयत्न करणं हे आपण करत नाही आहे व्यवस्थितपणे, अशी एक खंत वाटते. आणि त्यात डोक्याची घंटा अशी वाजू लागलेली आहे की मनुष्य हा एकटा पडू लागलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की मित्र असावेत चांगले, आपल्याला 4 चांगले मित्र आहेत म्हणण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे, पण तसं घडत नाही आहे सध्या. आणि हे नाती न जपण्याच्या कारणामुळे आपण एकटे पडत चाललो आहोत. दुःखाच्या प्रसंगी, काही संकटाच्या प्रसंगी कोणी मदतीला नाही आहे. म्हणजे माझ्या रोटरी क्लबचा जो सचिव होता एकेकाळी, त्याचे वडील जेव्हा वारले, मीरा सोसायटीमध्ये जो राहतो, तेव्हा त्या सोसायटीमधून कोणीही तिथे गृहस्थ नव्हते ह्याचे वडील वारले तेव्हा. कारण की सगळे सिनियर सिटीजन्स तिथे राहत होते. प्रत्येकजण स्वतःच्या ह्याच्यात कंपूमध्ये होता. त्यांनी आम्हाला रोटरीच्या मित्रांना जेव्हा फोन केला, आम्ही आपसामध्ये फोन केले आणि आम्ही 25-30 जण तिथं जेव्हा घरी पोचलो, तेव्हा तिथे कळलं की तो स्वतः आमचा मित्र तिडीचं साहित्य घेण्यासाठी बाजारात गेला होता. वडिलांची डेड बॉडी तिथे सोडून. म्हणजे धोक्याची घंटा मी काय म्हणतो माहिती का, आता तुम्ही विचार करा, आपल्या समाजामध्ये जी गुन्हेगारी वाढत चालली आहे, रोज नवीन नवीन प्रकारच्या गुन्हेगारी उघडकीस येत आहेत. रोज बघा वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला दोन्ही पानं तुम्हाला नवीन नवीन अशाच घटना दिसत आहेत. कारण की काय झालंय, वी आर अलोन, वी आर थिंकिंग ओनली ऑफ आवर सेल्फ. आपण फक्त आपलाच विचार करतोय, इतरांचा विचार करत नाही. 16 मजल्याची इमारत आहे, तर 4थ्या मजल्यावर काहीतरी दुःखद प्रसंग घडला असेल तर त्या 11व्या मजल्यावरच्या माणसाला काही घेणं देणं नाही आहे त्याची बर्थडे पार्टी चालू आहे तिथे. अशा प्रकारचा सगळा हा बदल झालेला आहे. पण दिस इज नॉट गुड. फक्त पैसा 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 हा फक्त होणार नाही आहे ना गोष्टी. नक्कीच. शेवटी नाती जी आहेत ती महत्त्वाची आहेत ना. ही नाती कोणीच जपायला तयार नाही आहे. त्यामुळे पुनश्च एकदा मी सांगतो की तुमचा हा उपक्रम जो आहे तो मला अतिशय मनोभावे आवडला की नाती जपूया या विषयावर तुम्ही सगळं हे सिरीज करत आहात. नाही, हे गरजेची गोष्ट लक्षात आल्यामुळेच सुरुवात केली. निश्चितच. आणि तुमच्यासारखी मंडळी भेटत राहिल्यामुळे आमचा हा उपक्रम अधिकाधिक चांगला आणि लोकप्रिय नक्की होत जाणार आहे, मला खात्री आहे. तुमच्या अनेक शेर व शायरी तुमच्याकडनं आपण ऐकतो, त्यातला एक असा एखादा शेर की जो तुम्हाला कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही प्रसंग असो, तो आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवा असं वाटतं, असं कुठला एखादा विशिष्ट शेर? अनेक आहेत, पण आता सध्याच्या रेफरन्समध्ये एक सांगतो पटकन मी. हे पहलगामचा किस्सा झाला, त्यानंतर
ही विमानाची दुर्घटना झाली, अनेक मृत्यू होत आहेत काही ना काही कारणानं. 2017 ह्या तालिबानी लोकांनी 130 मुलांची, शालेय मुलांची निर्गुण हत्या केली. ही घटना ऐकूनच कालवाकालव झाली, म्हणजे मन खिन्न झालं. अगदी काय बोलावं हेच कळत नाही ना अशा प्रसंगी. 130 मुलांची त्यांच्या वर्गात जाऊन त्यांची हत्या, आणि बसस्टॉपपर्यंत जी मुलं पोचू शकली नाही अशी 4 मुलांचा जीव वाचला. हे सगळं ऐकल्यानंतर यू कॅनॉट एक्सप्रेस, म्हणजे तुम्हाला कळत नाही ह्याच्यावर प्रतिक्रिया तुम्ही काय देणार. त्यामुळे शायरीमध्ये पटकन 2 ओळीमध्ये सगळ्या तुमच्या भावना कशा समाविष्ट होऊ शकतील ह्याचं उदाहरण म्हणून मला हे 2 ओळी या ज्या शायरीमधल्या आवडतात त्या अशा आहेत की एक दो जख्म नहीं सारा कलेजा है छलनी, एक दो जख्म नहीं सारा कलेजा है छलनी, दर्द बेचारा परेशान है उठे तो कहाँ से उठे. बस एका वाक्यात त्याची ती जी गांभीर्य आहे त्या गोष्टीचं ते त्यांनी त्या शाळांनी तिथे दिलं. हा म्हणजे परिणामकारक आहे खरं. फक्त काय माहिती आहे का, ऐकणं, वाचणं, पाहणं या गोष्टी होतात, प्रत्येकाच्या आयुष्यात लोक काय काय शिकत असतील, पण आचरणात आणणं इथे परत कुठेतरी आपण मागे पडतो का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? निश्चितच मागे पडतो. म्हणजे बघून न बघितल्यासारखं करण्याचा जो आपला एक सवय झाली आपल्याला आत्ता, ही फार वाईट आहे. म्हणजे मी आधी जसं तुम्हाला सांगितलं की सामाजिक सगळी एकूणच आपली चेंजेस, सोशल चेंजेस आपल्याकडे फार झालेले आहेत, आणि त्यात हा मोठा चेंज झाला आहे की कोणाचं दुःख बघून आपल्याला दुःख होत नाही आहे. हा मोठा चेंज झाला आहे. म्हणजे परत तुम्हाला एका ज्येष्ठ कवींच्या 2 ओळीमध्येच सांगतो की ही जी काही सगळी विपरीत परिस्थिती आपल्या शेजारी आहे, म्हणजे इनसिक्युरिटी म्हणूया, भौतिक सुखवस्तूंचं प्रलोभन म्हणूया, ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण प्रवास करत असताना ह्याला जर वाळवंटाची उपमा दिली आपण, तर त्या रेफरन्समध्ये ह्या 2 ओळी ऐका की वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द कायम आहे. वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द कायम आहे. कुठेच नसले म्हणून काय झाले, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे. हे डोळ्यात टचकन पाणी येणं हे कुठे होत आहे सध्या? होत नाहीये. बरोबर आहे, होत नाहीये. पाणी येणं ही पण गरजेची गोष्ट आहे, आणि दुसऱ्या डोळ्यातलं आलेलं अश्रू पुसण्याची मानसिकता पण व्हायला. हा, पण ती मानसिकता त्याशिवाय होणारच नाही ना. एखादा विषय तुम्हाला जर इथे टच नाही झाला तर ती मानसिकता तुमची डेव्हलपच होऊ शकत नाही. साध्या साध्या गोष्टीत न, म्हणजे मी लहान मुलांचं कौतुक करण्याचं कारणच ते. माझा नातू आहे, वय वर्ष 6 त्याचं. 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुपारच्या उन्हामध्ये 2 वाजता मी त्याला त्याच्या ट्युशन क्लासपासनं स्कूटरवरनं घरी घेऊन येत होतो. टोपी घातली होती, उन्हाळ्यात शूज वगैरे होते, सगळं व्यवस्थित होतं. मार्केट यार्डच्या रोडवरनं महर्षीनगरला येण्यासाठी एक छोटीशी गल्ली होती. त्या गल्लीतनं आम्ही स्कूटरवर येत होतो, आणि त्या गल्लीमध्ये ते सगळे असतात ना आपले पारधी समाजाची मंडळी वगैरे, त्यांची लहान मुलं, फाटके तुकडे कपडे, पायात हे नाही, काही नाही, पादत्राणं नाही, अशी ती मुलं तिथं खेळत होती. 7-8 मुलं खेळत होती, आणि त्यांचे आई वडील तिथे ते विक्री करत होते. माझा नातू म्हणतो मला, तो 5 वर्षाचा, दादू इन बच्चों के पैरों में जूते क्यों नहीं है? त्याला कळतंय की मुलांची म्हणजे अनवाणी आहेत मुलं. त्याला मी उत्तर खोटं दिलं त्याला मी, आणि मी ह्याच्यावर एक छोटंसं काव्यसुद्धा लिहिलं घरी जाऊन. त्याला खोटं उत्तर काय दिलं की ही मुलं आता खेळतायत ना, त्यामुळे त्यांनी खेळण्यासाठी म्हणून ती त्यांची शूज चप्पल काय ते काढून ठेवलेलं, नंतर ते घालतील. ऐकलं त्याने, आम्ही पुढे गेलो. घरी येऊन माझ्या डोक्यामध्ये खळबळ. मी माझ्या सुनबाईंना सांगितलं, म्हटलं हा मुलगा असं विचारतो, आपण काहीतरी प्रयत्न करूया. मग आम्ही थेट दिल्लीला जो मनुष्य ते शूज बनवतो आणि महाराष्ट्र सरकारला त्यांच्या शाळेत वाटपासाठी शूज सप्लाय करतो, त्या माणसापर्यंत आम्ही पोचलो ते शूज मिळवण्यासाठी. की जेवढं आपणापासून शक्य आहे, आपल्याकडून शक्य आहे, तेवढं आपण एक करूया की जे अनवाणी चालत आहेत मुलं, शाळेत जाणारी, त्यांना आपण शूज प्रोव्हाइड करू. हे त्या माझ्या नातूमुळे माझ्या लक्षात आली ही गोष्ट. त्याला लक्षात येतंय, आणि आपल्या मोठ्यांना आपल्या लक्षात येत नाहीये की 40 डिग्री टेम्परेचरमध्ये लहान मुलं अनवाणी फिरतायत तिथे.
हो ना. बघून न बघितल्यासारखं करणं हे वाईट चाललं. तुम्हाला असं म्हणायचं की ज्याला आपण एम्पथी म्हणतो, एम्पथी, सिम्पथी ही ठीक आहे, सिम्पथी ठीक आहे, पण दॅट शुड बी एम्पथी. म्हणजे अँटीपथी अँड इनसेन्सिटिव्हिटी आर द बिगेस्ट हर्डल्स इन द सर्व्हिस टू मॅनकाइंड, असं माझं म्हणणं आहे. हो ना. अँटीपथी अँड इनसेन्सिटिव्हिटी आर द बिगेस्ट हर्डल्स. एम्पथी पाहिजे आणि सेन्सिटिव्हिटी पाहिजे, तरच तुमच्या जीवनाला खरा अर्थ आहे. नाती जपण्यामध्ये या दोन्ही गोष्टी पाहिजेत. मला अजून एक संदर्भ आठवतोय की बालकल्याण संस्था जी आहे, माझ्या मनातला विषय बोलला. तिथे तुम्ही एक मला वाटतं आनंद मेळा असा काहीतरी कार्यक्रम दिव्यांग मुलामुलींसाठी करत असता. त्याबद्दल मला थोडंसं आवडेल ऐकायला तुमच्याकडे. निश्चितच अगदी माझ्या मनाचा विषय आहे. ही दिव्यांग मुलं जी आहेत ना, ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावातून येतात. त्या गावकऱ्यांना नॉर्मल मुलांचं संगोपन करणं अवघड जातं. दिव्यांग मुलं तर रखडत राहिलेली असतात, कुठेतरी एका कोपऱ्यात पडलेली असतात, त्यांना झेपत नाही ते. मग ती मुलं इथे शाळेत येतात. पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यामध्ये 100पेक्षा जास्त शाळा असतील की दिव्यांग मुलांचं शिक्षण घेतात. गव्हर्नमेंटचं ग्रांट असतं 80 मुलांचं आणि तिथे 150 मुलं असतात. असं म्हणजे इतकी गर्दी असते. स्पेस्टिक्स असो, डेफ अँड डम असो, ब्लाइंड असो, ऑर्थोपेडिकली चॅलेंज असो, सगळे प्रकारचे दिव्यांग मुलं आहेत. आम्ही काय विचार केला आमच्या रोटरी क्लबमध्ये, 1996 सालची गोष्ट आहे, 20 जून 1996, आम्ही असा विचार केला की आपण आपल्या मुलांसाठी, त्यांना रिक्रिएशन देण्यासाठी, विरंगुळा देण्यासाठी म्हणून त्यांना आपण सारसबागेला घेऊन जातो, पेशेबागला घेऊन जातो, घोड्यावरची रपेट, हे ते मॅरी गो राऊंड सगळं करतो, आईस्क्रीम खायला देतो, बुड्डीचे बाल देतो, सगळं करतो. पण ही जी मुलं आहेत त्यांच्या घरापासून दूर इथे शाळेत राहतात, इंद्रधनुष्याचे रंग बघू शकत नाहीत अशी मुलंसुद्धा आहेत. तर त्यांच्या जीवनामध्ये आपण एखादा असा दिवस का देऊ नये? वर्षातून एकदा आपल्या मुलांसाठी आपण महिन्याला 2दा देतो, त्यांना वर्षातून एकदा असा पूर्ण एक फन फ्रॉलिक इव्हेंट, सकाळ ते संध्याकाळ फक्त आनंदच आनंद, असा एक इव्हेंट का देऊ नये? द्यायला पाहिजे असं वाटलं. हे वाटण्यामागचं कारणसुद्धा सांगतो की वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून या संस्थेमध्ये जाऊन त्या मुलांना जेवण स्पॉन्सर करणं आणि त्यांच्यासोबत पंक्तीमध्ये जेवण करणं हे आम्ही 2-3 वेळा केलं होतं. आणि तेव्हा राजेंद्र लक्षात आलं की ज्या टाईपचं जेवण तिथे रोज देण्यात येतं ते वर्षभर आपण नॉर्मल परिस्थितीमध्ये आपण तसं जेवण कदाचित घेऊ शकणार नाही. तर फार वाईट वाटलं मनात की ही मुलं सगळं अशाच प्रकारे चाललेत, कारण की ते व्यक्त करू शकत नाहीत काही गोष्टी. त्यातून हा आनंद मेळा निर्माण झाला. मी तेव्हा माझ्या क्लबचा अध्यक्ष होतो. माझ्या क्लबचे अध्यक्ष आणि माझ्या क्लबच्या मेंबर्सनी सगळ्यांनी मला सपोर्ट दिला. 2000 मुलं आम्ही एकत्र केली तिथे, त्यांचे शिक्षक वर्ग आणि आमचे रोटेरियन्स आणि आमची मुलं. राजभवनच्या शेजारी जी बालकल्याण संस्था आहे तिथे हा कार्यक्रम होता. विविध ॲक्टिव्हिटीज ठेवल्या आम्ही, चित्रकला स्पर्धा, पोहण्याची स्पर्धा, उंटावरची रपेट, घोड्यावरची रपेट, फनफेअर स्टॉल्स, ऑर्केस्ट्रा, अनेक गोष्टी, जम्पिंग जॅक, टॅटू मेकर, अशा गोष्टी ठेवल्या. मुलांना सकाळी जेव्हा आली तेव्हा त्यांना ब्रेकफास्ट, नंतर जेवण, संध्याकाळी 4 वाजता जाताना आईस्क्रीम वगैरे, असा हा आनंद मेळा आम्ही साजरा केला. ह्याचं कारण असं की आमची मुलं तेव्हा लहान होती. ही गोष्ट 1996ची आहे. आमच्या मुलांच्या मनावर इतका छान परिणाम झाला त्या गोष्टीचा. ते फनफेअरचे स्टॉल्स आमच्या मुलांनी कंडक्ट केले. ह्या सगळ्या मुलांना आम्ही तिथे पंक्तीत बसवून वाढप जे जेवणाचं करायचं होतं ते वाढपी आम्हीच होतो, आमची मुलं. तर एक मुलांच्या मनामध्ये ही गोष्ट निश्चितच त्यांच्या यावी की जीवन हे इतकं सोपं नाही आहे जेवढं आपलं आहे. अतिशय अवघड परिस्थितीमधून सुद्धा इतर मुलं जात असतात. तेव्हा एक किस्सा आठवतो राजेंद्र मला. एक मुलगी, म्हणजे आपलं रोटरीचं कार्य किती मोठं झालं हे सुद्धा लक्षात येईल यावरून. 2 पायांनी पोलिओ झालेला, जमिनीवर अशी रांगत होती, माती खडी लागत होती तिला. ती आली माझ्यापर्यंत, 7-8 वर्षाची मुलगी असे साधारण. तिने पॅन्ट ओढली माझी खालनं आणि मला म्हणाली, काका मलासुद्धा घोड्यावरची रपेट करायची. घोडेस्वाराला बोलवलं, तिला 2 हातांनी उचलली, तिला घोड्यावर बसवलं. 1, 2, 3 अशा 4 प्रदक्षिणा झाल्यानंतर जो तिचा चेहरा खुलला
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ना आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा फोटोग्राफ छापला, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ पहिल्या पानावर, एक 10 वर्षाचा मुलगा, एक 6 वर्षाचा मुलगा, दोघंही अंध. त्या मोठ्या मुलाच्या हातामध्ये फुगा आहे, फुग्यामध्ये निम्मी हवा भरलेली आहे आणि तो दुसरी हवा जी आहे ती दुसऱ्या मुलाच्या हातावर सोडतोय. असं पिक्चर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आणि त्याला कॅप्शन दिलं होतं सेन्सिंग द सेन्सेस. आणि त्यांना आनंद देण्यामध्ये आम्हाला जो आनंद मिळाला आजही आम्हाला आठवतोय आणि अतिशय मन भरून येतं तो आनंद जो बघून. हा आमचा आनंद आहे. मी आता तुम्हाला जाता जाताच एक विचारेन की एखादी व्यक्ती परिचयातली असेल अपरिचयातली असेल पण खूप डिस्टर्ब आहे, खंत आहे, डिप्रेशनमध्ये आहे, आता नको नको झालं आहे त्याला आयुष्य आपलं, किंवा त्याच्या भोवतालचं वातावरण असं तयार झालं आहे की त्याला असं वाटतं की ह्या जीवनात काही अर्थ नाही, आता नको जगायला, देवाने उगीच जन्माला घातला आपल्याला, जगलं एवढं खूप झालं, उगीच जगलं हे सुद्धा, असं एक फिलिंग आलेलं एखादी व्यक्ती समजा तुमच्या डोळ्यासमोर आली, भेटली तुम्हाला काही कारणाने, तर त्याला प्रेरित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? निश्चितच, म्हणजे त्याला अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व भेटण्याची शक्यता असतेच आणि ते भेटतात सुद्धा, मागे सुद्धा भेटले. कार्य आपलं जे करत जायचं आहे, जे काही कार्य निवडलं असेल किंवा जे कार्य करण्याची त्याच्यात क्षमता आहे आणि ती एक्सप्लोर नाही झाली आहे, तर तेसाठी आपण त्याला मदत करू शकतो, त्या माणसाला दिलासा देऊ शकतो, त्याला जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट आपण देऊ शकतो आणि त्याच्यातला हा निगेटिव्ह विचार काढण्यासाठी त्याला अत्यंत तुझ्याहीपेक्षा किती वाईट परिस्थितीमध्ये इतर लोक जे आहेत त्याची उदाहरणं देऊन त्याला आपण मनोधैर्य त्याचं वाढवू शकतो. निश्चितच ते सांगितलं ते वाक्यच मला अभिप्रेत होतं की एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आनंद येऊ शकतो किंवा मिळू शकतो याच्यावरचा विश्वास निर्माण करण्यासाठी लागणारं जे काही त्याला द्यायला हवं देऊ शकतो आपण आज अशी परिस्थिती. आणि आता आपण परत आपल्या जे स्लोगन जिंदगी ना मिलेगी दोबारा, मला सार्थ अभिमान वाटतो की आमच्या या नाती जपूयाच्या व्यासपीठावरती येऊन तुम्ही जो आमच्याशी आणि सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला आहे तो नक्कीच लोकांच्या मनात काहीतरी आशा निर्माण करणं ठरू शकेल आणि त्यांच्या विचाराला काहीतरी वेगळी दिशा या निमित्ताने तुम्ही नक्की देऊ शकला असाल अशी मला खात्री वाटते. आमच्या नाती जपूयाच्या आजच्या या भागामध्ये आल्याबद्दल मी तुमचं मनापासून परत एकदा आभार मानतो आणि इथेच आपण थांबूयात. धन्यवाद. थँक्यू. नाते जुळले मनाशी मनाचे